नमस्कार मंडळी. Hello friends, how are you all? वी होप यू आर ऑल गुड. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 1 ग्रामर बघणार आहोत आणि ग्रामर मध्ये आपण आर्टिकलचे चॅप्टर आज बघणार आहोत. तर क्लास 1 च्या मुलांना आर्टिकल्स कसे शिकवले जातात, किती सोप्या पद्धतीने आपण त्यांना शिकवू शकतो ॲज अ पॅरेंट, ॲज अ टीचर. तर म्हणून आज मी आर्टिकल्स घेऊन आले आहे. सुवानीची लवकरच आर्टिकल्स वरती वर्कशीट होणार आहे, तर मी तिचंही रिव्हिजन घेते आणि आपल्या मुलांनाही शिकवते. तर तुम्ही जर पॅरेंट असणार, टीचर असणार, तर तुमच्यासाठी सुद्धा, तुमच्या मुलांसाठी सुद्धा आजचा हा व्हिडिओ खूप युजफुल असणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास आम्हाला कॉमेंट नक्की करा. तुमचे काही डाऊट्स असतील तेही आमच्यासोबत कॉमेंट थ्रू शेअर करा. त्याचप्रमाणे तुम्हाला अजून क्लास 1 चे ग्रामरचे कुठले चॅप्टर किंवा कुठला ग्रामरचा टॉपिक तुम्हाला शिकून घ्यायचा आहे ते मला तुम्ही कॉमेंट थ्रू सजेस्ट करू शकता. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर सुवानी, इंग्लिश मध्ये कुठले कुठले आर्टिकल्स आहेत आणि किती आहेत? 3. विच वन्स? A and the. तर इंग्लिश मध्ये 3 आर्टिकल्स असतात मुलांना, अ अँड द. तर आपण बघूया कुठं अ यूज केला जातो, कुठं अँड यूज केला जातो आणि कुठं द यूज केला जातो. तर आधी अ आणि अँड बद्दल मी तुम्हाला सांगते. अ आणि अँडचा अर्थ होतो एक, म्हणजे सिंग्युलर व्यक्तीच्या नावासोबत, वस्तूच्या नावासोबत, थिंग्स, ॲनिमल्स वगैरे यांच्या सगळ्या सिंग्युलर नावासोबत आपण यूज करत असतो अ आणि अँड. अगं मग and कुठे यूज करायचा आणि अ कुठे यूज करायचा? तर तुम्हाला सुद्धा हा क्वेश्चन पडलाच असेल की अ कुठे यूज करायचा आणि अँड कुठे यूज करायचा. तर मंडळी, घाबरायचं कारण नाही, खूपच सोपं आहे. अ आपण जिथे यूज करत असतो, जिथे आपल्याला ज्या शब्दाचा आपल्याला कॉन्सोनंट साऊंड्स ऐकायला येत असेल तिथे आपण अ यूज करत असतो आणि अँड जिथे यूज करत होतो जिथे आपल्याला वॉवल साऊंड्स ऐकायला मिळत असतो. तर सुवानी, हाऊ मेनी वॉवल्स आर देयर? 5 vowels. विच वन्स? A, E, I, O, U. गुड. आणि तर ए चा साऊंड काय होतो? A. यू चा? O. ई चा? A. गुड. ओ चा? O. आय चा साऊंड आणि E. व्हेरी गुड. तर आता बघूया, मी सुवानीला इथं फिल इन द ब्लँक्स विथ अ अँड द दिलेले आहेत. तर सुवानी कुठं अ यूज करते, कुठं अँड यूज करते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, सो स्टार्ट. काय येईल इथं? अ येईल का अँड येईल? अ. का? ये कॉन्सोनंट आहे. कॉन्सोनंटचा साऊंड आपल्याला तिथे ऐकतोय. एम चा साऊंड काय होता? म. म काय आहे? कॉन्सोनंट. ओके, राईट देअर. गुड. आणि ऍपल सोबत and. गुड. अच्छा, तर इथं अँड का आला? कारण की वॉवल साऊंड येतंय. व्हेरी गुड. ली मग अँड. तर इथं तुमच्या लक्षात आलं असेल, अ आपण तेव्हा यूज करतो जेव्हा वर्डची सुरुवात ही, स्टार्टिंग ही कॉन्सोनंट साऊंडने झालेली असेल. आणि कॉन्सोनंट साऊंड कोणते आहेत? जे वॉवल साऊंड नसतात ते, कारण वॉवल साऊंड 5च आहेत आणि बाकीचे जे 21 लेटर्स आहेत त्यांचा साऊंड होतो कॉन्सोनंट साऊंड. म्हणून आपण हे नेहमी लक्षात ठेवायचे की जेव्हा आपल्याला कॉन्सोनंट साऊंड ऐकायला येईल तेव्हा आपण ए यूज करणार आणि जेव्हा आपल्याला वॉवल साऊंड ऐकायला येईल तेव्हा आपण अँड यूज करणार. करेक्ट. नेक्स्ट, अ बनाना और अँड बनाना? अ बनाना. गुड. बिकॉज बी साऊंड इज अ कॉन्सोनंट. कॉन्सोनंट साऊंड. गुड. ऑरेंज और एन ऑरेंज? An orange. Good. Because O is a Vowel. vowel sound, not only vowel sound. O. A elephant or an elephant? An elephant. Good. कारण इथं ई चा जो साऊंड आहे तो ए आहे आणि ए काय आहे? स्वर आहे. राईट. ant or an ant? An ant. Good. व्हेरी गुड. आता वळूया आपण द आर्टिकल्स कडे. आय होप तुम्हाला अ आणि अँडचं क्लिअर झालं असेल.
तर अ आणि अँडचा अजून एकदा मी तुम्हाला सांगते, कॉन्सनंट साऊंड जेव्हा आपल्याला वर्डचा येत असेल तेव्हा आपण अ यूज करतो आणि तो वर्ड्स मात्र सिंग्युलर असला पाहिजे, कारण अ आणि अँडचा अर्थ एक होतो. तर आणि जेव्हा आपल्याला वोवल साऊंड ऐकायला येईल, ए ई आय ओ यू यांचा साऊंड जेव्हा आपल्याला ऐकायला येईल तेव्हा आपण यूज करत असतो अँड. साऊंड का सांगते, कारण मुलांना सिनियर केजी पर्यंत साऊंड क्लिअर झालेले असतात, म्हणून मुलांना साऊंडच सांगा. ओके. आणि जर तुमच्या मुलांना साऊंड माहिती नसतील तर आपण आधीच फोनिक साऊंड वरती व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही जाऊन नक्की बघा, तुमच्या मुलांनाही दाखवा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तसेच इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत आहात तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तसेच व्हिडिओ कसा वाटतोय ते कमेंट थ्रू नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मध्ये शेअर करा. सो आता शिकूया आपण द आर्टिकल्स. तर द आर्टिकल्स केव्हा यूज करतात सुहानी, सांगशील का? टेल एव्हरीबडी. पूर्ण वर्ल्ड मध्ये जी वस्तू एकच असते त्याला द यूज होतो. हो, तर त्याच्या सोबत आपण द यूज करतो. जी अशी एखादी वस्तू किंवा अशी एखादी प्लेस किंवा असं एखादं प्लेस किंवा वस्तू जी तिच्यासारखं पूर्ण जगामध्ये कोणीच नसेल तेव्हा आपण यूज करतो द. द यूज विथ थिंग्स दॅट आर वन ऑफ देअर काइंड. म्हणजे काय की त्यांच्यासारखं जगामध्ये कुणीच नसेल त्याच्यासोबत आपण द यूज करत असतो. जसे की द सन. राईट देअर. व्हेरी गुड. राईट प्रॉपरली. व्हॉट इज नेक्स्ट वर्ड? स्काय. तर स्काय सोबत अ स्काय अँड स्काय की द स्काय? द स्काय. ओके, राईट देअर. द का आला? कारण की ते पूर्ण वर्ल्ड मध्ये एकच आहे. व्हेरी गुड. नेक्स्ट, व्हॉट इज द वर्ड? अर्थ. अर्थ. कुठला आर्टिकल यूज करशील? द. नेक्स्ट वर्ड इज मून. सो विच आर्टिकल्स? द. तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघत आहात तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांसोबत सुद्धा ही प्रॅक्टिस करू शकतात. आताच तुम्ही त्यांना बोर्डवरचे जे वर्ड्स मी लिहिलेले आहेत ते तुम्ही त्यांना नोट डाऊन करायला लावा, म्हणजे सुहानी सोबत त्यांची प्रॅक्टिस होईल. नेक्स्ट वर्ड इज ताजमहल. ओके, तो कुठला आर्टिकल यूज करशील? द. का? कारण की ते अख्ख्या वर्ल्ड युनिक आहे. चल. मुलांना पेन्सिलची सवय असते म्हणून सुहानी आज मार्करने लिहिते, सो तिला थोडं अवघड जातं लिहायला. एनिवेज, नेक्स्ट वर्ड इज गंगा. गंगा इज अ रिव्हर. तर रिव्हर सोबत रिव्हर एकच आहे म्हणून आपण काय यूज करतोय? गंगा नदी एकच आहे पूर्ण जगामध्ये, म्हणून काय लिहिला आपण? द. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल आणि तुमच्या मुलांनाही अ आणि द चं जे कन्फ्युजन होतं कुठे यूज करायचं ते क्लिअर झालं असेल. सुहानीला हे स्कूलमध्ये शिकवलं गेलं आहे. मी तिचं रिव्हिजन घेते कारण तिची वर्कशीट येते. तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांची जेव्हा अशी टेस्ट असेल, युनिट टेस्ट किंवा वर्कशीट, तर या प्रकारे तुम्ही त्यांची रिव्हिजन घेऊ शकता. तर आता बघूया आपण नेक्स्ट वर्ड्स. नेक्स्ट वर्ड इज ऑमलेट. ओके, सो विच आर्टिकल विल यू राईट? एन. व्हाय? कारण की ते वॉवल साऊंड आहे. ओ चा साऊंड ओ. नेक्स्ट वर्ड इज वॉच. अ वॉच और एन वॉच? फास्ट. अ वॉच. अ ऑनियन और एन ऑनियन? एन ऑनियन. गुड. अ पेन और एन पेन? अ. Very good. An X or a X? An X. A owl or an owl? N. Very good. तर अशा पद्धतीने सुहानीला आर्टिकलची जी कॉन्सेप्ट आहे ती क्लिअर झालेली आहे. तर सुहानीला तर आर्टिकलची कॉन्सेप्ट क्लिअर झाली आहे. आय होप तुम्हालाही क्लिअर झाली असेल. तरी आपण एकदा रिव्हिजन करूया. सुहानी आपल्याला सांगेल अ किंवा यूज करतात, अँड किंवा यूज करतात. सुहानी, टेल एव्हरीबडी. A used with consonant sound. And
and use with vowel sounds. आता द चा यूज सांग. The use with things that are one of their kind. तर द चा यूज ज्या युनिक वस्तू आहेत, युनिक थिंग्स आहेत त्याच्यासोबत आपण यूज करत असतो. जसे की स्काय, तसेच आपली भगवद्गीता सुद्धा पूर्ण जगामध्ये एकच आहे, तर आपण बोलणार द गीता, राईट. तसेच बुक सोबत अ बुक येईल का अँड बुक येईल? A book. चेअर सोबत A चेअर. सो आय होप तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर तुम्ही या बोर्डचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा पॉज करून तुम्ही नोट करू शकतात हे वर्ड्स आणि तुमच्या मुलांसोबत या पद्धतीने तुम्ही रिव्हिजन करू शकता. तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ युजफुल असेल, तुम्हाला आवडला असेल. अजून तुम्हाला कुठल्या टॉपिक वरती व्हिडिओ हवा आहे ते आम्हाला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. थँक्यू सो मच. Thank you.